नमस्कार. बार्शीतील नामांकित असलेल्या बार्शी टेबल टेनिस अकॅडमीचे कोच गणेश स्वामी सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी मागील 3 वर्षापासून बार्शीत टेबल टेनिसला एक चांगलं नाव आणि राज्यस्तरीय खेळाडू निर्माण करून दिलेले आहेत. त्यांच्याशी आपण टेबल टेनिस आणि बार्शीचा इतिहास याविषयी थोडक्यात माहिती घेत आहोत. नमस्कार, माझं नाव गणेश स्वामी. मी बार्शी टेबल टेनिस अकॅडमीचा कोच आहे. मी कॉमनवेल्थ टेबल टेनिस फेडरेशन सर्टिफाईड कोच आहे. मी रोटरी क्लब येथे गेली 3 वर्ष झाले बार्शी टेबल टेनिस अकॅडमी या नावाने टेबल टेनिस कोचिंग इथे करत आहे. बार्शीमध्ये टेबल टेनिस या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता मी हे प्रशिक्षण रोटरी क्लब येथे सुरू केलेलं आहे. माझा प्रवास सांगायचा झाला तर मी शालेय जीवनामध्ये मी एक व्हॉलीबॉल खेळाडू होतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला टेबल टेनिस या खेळाबद्दल थोडासा माहिती मिळाली. मला तिथे प्रशिक्षण मिळालं. मी सांगली येथे टेबल टेनिस प्रशिक्षण चालू केलं. तिथे आम्ही राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सेमीफायनलिस्ट राहिलो आहे. त्यानंतर मी पुढील शिक्षण घेण्याकरिता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्याकरिता मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माझा दाखला घेतला. त्यानंतर तिथे मी जोशी सर एक नामवंत कोच आहेत, मी त्यांच्याकडे टेबल टेनिस हा खेळ शिकलो. तिथे मी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याकडून मी तिथे प्रतिनिधित्व केलं किंवा मी माझा गेम तिथे सादर केला. त्यानंतर पुढे ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यानंतर मी शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे 2016 ते 2020 या कालावधीमध्ये टेबल टेनिस कोच म्हणून मी तिथे काम केलेलं आहे. तिथे 4 वर्ष काम केल्यानंतर ज्यावेळेस कोविड आला, कोविडनंतर मी बार्शीमध्ये आलो. बार्शीमध्ये आल्यानंतर माझ्या असं कुठेतरी डोक्यात होतं की आपल्या बार्शीकरांसाठी ही सुविधा आपण आपल्या टेबल टेनिस अकॅडमीमार्फत प्रोव्हाइड करावी. तसं मी इथे सिल्वर जुबली प्रशालेमध्ये 2018मध्ये मी इथे दिवाळीमध्ये असेल, उन्हाळ्यामध्ये असेल, इथे मी कॅम्प घेतला होता. त्याचं बेनिफिट त्या विद्यार्थ्यांना देखील तिथे झालेलं आहे. मी 2020 मध्ये आम्ही हा क्लब चालू करावा याकरिता मी आणि माझे सहकारी अजित शेळगावकर आम्ही बार्शीमध्ये हॉलच्या शोधामध्ये होतो की आपल्याला जवळजवळ 1,500 ते 2,000 स्क्वेअर फूटचा हॉल आपल्याला लागणार आहे. आणि आपण हा हॉल शोधत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या. आम्ही पूर्ण बार्शीमध्ये फिरत असताना तेथील रेंट पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की हे रेंट देखील म्हणजे हा गेम जो आहे त्या गेमकरिता खूप कमी लोक पाहतात आणि हा खूप ॲडव्हान्स म्हणण्यापेक्षा आपण खूप प्रिन्स ऑफ स्किल गेम्स असं म्हणून या गेमला ओळखलं जातं आणि या गेमकडे खूप कमी लोक पाहतात. तर हे रेंट जे आहे ते आम्हाला तेवढं देण्याकरिता आम्ही कदाचित मागे राहिलो असतो असं दिसून आलं. मग आम्हाला असं समजलं की रोटरी क्लब येथे हॉल आहे. मग आम्ही या हॉलकरिता आम्ही आदरणीय डोईफोडे सर यांच्याकडे प्रस्ताव दिला. डोईफोडे सरांनी त्याच्यावरती मान्यता दिली व ही अकॅडमी 8 जानेवारी 2021ला चालू केली होती. तर आज 3 वर्ष ह्या अकॅडमीज पूर्ण झालेली आहेत. तर या 3 वर्षामध्ये या अकॅडमीने बरंच काही साध्य करून दाखवलेलं आहे. मी असं समजतो की माझे गुरुवर्य देशपांडे सर यांचं देखील याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांनी जे मला टेक्निकल लेवलला हा जो गेम शिकवला, मी खरं सांगेल की त्यांनी मला कोचिंग कसं करायचं हे त्यांनी मला शिकवलं. मी खेळाडू कसं बनायचं मला जोशी सरांनी शिकवलं जरी असेल तरी मला कोचिंग कसं करायचं हे मी देशपांडे सर जे की आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस कोच आहेत त्यांच्याकडून मी शिकलो. मी त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो की ही अकॅडमी जी आहे ते चांगल्या पद्धतीने रन इथे होत आहे. त्यानंतर
या कालावधीमध्ये मला बऱ्याच गोष्टी इथे नमूद करू अशा वाटतात, की बार्शीमध्ये टेबल टेनिसच्या लीग स्पर्धा ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे घेतल्या, ज्या की सोलापूरमध्ये सुद्धा देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा स्पर्धा होत नाहीत. त्यासुद्धा तशाच पद्धतीच्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा देखील आपण आपल्या अकॅडमीमार्फत इथे आयोजित केल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे त्यांची कामगिरी दाखवलेली आहे आणि तसा रिझल्टसुद्धा त्यांनी इथे शो केलेला आहे. मला एक आवर्जून गोष्ट अशी सांगावीशी वाटते, की ही अकॅडमी चालू केल्यापासून सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे काय, की गेली 33 वर्ष झालं टेबल टेनिस या खेळामध्ये आपण कधीही म्हणजे त्यातल्या त्यात बार्शीने कधीही पुणे या संघास कधीही पराभूत केले नव्हते. तर यावर्षी म्हणजे 2023-24मध्ये शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सिल्वर ज्युबलीचे जेवढे काही खेळाडू इथे आहेत, ओमकार मुळे आहे, वेदांत खळदे, अथर्व खळदकर, सोहम उंबरदंड, तसेच विश्वेश ढोले हे खेळाडू आपल्या अकॅडमीमध्ये इथे येऊन त्यांचा सराव करत होते. त्यांना या अकॅडमीमध्ये आल्याचा फायदा झाला व त्यांनी हे यश अवघ्या 33 वर्षानंतरनं सॉरी अवघ्या म्हणता येणार नाही, अवघ्या 3 वर्षामध्ये 33 वर्षाचा जो इतिहास आहे तो मोडीत काढला. आता नुसतं त्यांना विभागामध्ये प्रथम क्रमांक आला हे असंच नाही, तर त्यांना पुढे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये जी की नांदेड येथे जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्यांना राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांक देखील मिळालेला आहे. तर त्यांना त्यांच्या लाईफ टाईमकरिता मी त्यांना देखील शुभेच्छा देतो, की त्यांना त्यांच्या लाईफ टाईमकरिता त्यांच्या आयुष्यामध्ये आता त्यांना नेहमीच स्पोर्ट्स कोटा हा लागू असेल. कारण जवळजवळ 5% रिझर्वेशन स्पोर्ट्स कोट्यासाठी असतं, नोकरीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, तर ते त्यांना ॲप्लिकेबल झालेलं आहे. अजून दुसरी गोष्ट एक अनोखी सांगायची झाली तर पुण्यामध्ये एकम येथे डांगे चौक येथे एक चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट लीग स्पर्धा जी आहे ती घेतली जाते. तर खूप खेळाडू जे आहेत ते नामांकित खेळाडू तिथे त्यांचा सहभाग नोंदवत असतात. तर या स्पर्धा ज्या आहेत त्या आपण आवर्जून खेळण्यास तिथे जात असतो. प्रत्येक ऑफ सीझनमध्ये आपला म्हणजे जानेवारीपासून ते जूनपर्यंतचा जो ऑफ सीझनचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये जवळजवळ याच्या 6 स्पर्धा होतात. मागील वर्षी आपण 6च्या 6 स्पर्धा खेळलो, पण त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही. पण यावर्षीची जी पहिली स्पर्धा होती त्याच्यामध्ये राजवर्धन तिवारी याने अंडर 11 या कॅटेगरीमध्ये द्वितीय क्रमांक तिथे मिळवलेला आहे. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, कारण पुण्यातील खेळाडूंना नमवत त्याने नामांकित खेळाडूंना नमवत त्याने हा द्वितीय क्रमांक देखील तिथे मिळवलेला आहे. प्रथम क्रमांक थोडक्यामध्ये हुकला, ठीक आहे, त्याबद्दल काही आपण भाष्य करायला नको, की जर तरच्या गोष्टी असतात, आपण त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. तर मी हा जो रिझल्ट आहे तो असाच आपण पुढे नेत जाऊ यामार्फत मी ग्वाही देतो. आणि आपण त्या पद्धतीने तशा पद्धतीने या अकॅडमीमध्ये आपण नेहमी प्रशिक्षण देत जाऊयात. सुरुवातीचं सांगायचं झालं तर सुरुवातीला मी 2 टेबल घेऊन मी इथे आलो होतो. 2 टेबल आणि माझ्यासोबत अजित शेळगावकर हे कोच म्हणून देखील इथे काम करत होते. 2 टेबल असताना जवळजवळ आपल्याकडे 15 खेळाडू होते. मला असं दिसून आलं की 15 खेळाडू ॲट अ टाईम 2 टेबलवरती खेळू शकत नाही आहेत. मग आपण हळूहळू करत आपण इथे जवळजवळ 6 टेबलपर्यंत पोचलेलो आहे. आणि ॲडव्हान्स इक्विपमेंट जसे की रोबो आहे, इथे आपण विद्यार्थ्यांकरिता रोबो आहे, मल्टीबॉल सेशन्स आहेत, त्याच्यानंतरनं फुटवर्क ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना योगा क्लासेस इथे कधी-कधी प्रोव्हाइड करतो, त्यांना त्याचं प्रशिक्षणसुद्धा देतो. त्यांना मेडिटेशन आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना तिथे घेण्याचं काम इथे करत असतो. याच्यामध्ये त्यांना याच्यामधून त्यांना त्याचं बेनिफिट जे आहे ते आपल्याला मिळताना दिसत आहे. त्याचाच कुठंतरी परिणाम म्हणून मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांना शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. रोटरी ही खूप अल्प अशा दरामध्ये हा हॉल आम्हाला प्रोव्हाइड करते. त्याबद्दल
मी रोटरीचा खूप खूप आभारी आहे. मला असं वाटतं की रोटरीमुळेच हा जो ही जी अकॅडमी आहे ती 3 वर्ष कंप्लीट करत आहेत. मी खरंच रोटरीचा खूप खूप आभारी आहे. मी गेली 3 वर्ष रोटरी क्लब इथे अकॅडमी चालवत असताना मला विजयश्री पाटील मॅडम यांच्याशी संपर्क झाला, कारण ते मागच्या वर्षी प्रेसिडेंट होते रोटरी क्लबचे. तर विजयश्री पाटील मॅडम यांनी मला सुचवले की तू रोटरी क्लबचं अध्यक्षपद तू स्वीकारावं. मागील 3 वर्ष कोविडमुळे हा क्लब इनॅक्टिव्ह होता. तो ॲक्टिव्ह करण्याचं काम जे आहे ते शैलेश वकारिया सर आणि अतुल कल्याणी सर असतील, परत आनंद बेदमुता सर असतील, यांनी हे काम मनावर घेतलं आणि त्यांनी रोटरी क्लब चालू केला आणि मला याचं अध्यक्षपद दिलं. तर आता ॲज अ रोटरी क्लब प्रेसिडेंट आम्ही रोटरॅक ज्युनियर स्क्वॉड प्रोग्रॅम जो आहे तो इथे राबवत आहोत. तर हा प्रोग्रॅम जो आहे तो असा आहे की आम्ही विद्यार्थ्यांकरिता ते नेहमी सतत जे आहे ते अभ्यास, कोचिंग आणि मोबाईल या व्यतिरिक्त ते बाहेर पडतच नाहीत. त्यांना गेम खेळायचा झाला तर ते अँड्रॉइड गेम खेळत असतात. त्यांना ग्राउंडवरती येत नाहीत. त्यांना ग्राउंडवर आणण्याकरिता आपण हा उपक्रम राबविला आहे की ज्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना मोफत शनिवार रविवार टेबल टेनिस प्रशिक्षण इथे प्रोव्हाइड करत आहोत. तर बेसिकली सांगायचं झालं तर टेबल टेनिस मी एक टेबल टेनिस कोच आहे. मी कॉमनवेल्थ टेबल टेनिस फेडरेशन सर्टिफाईड कोच आहे. तर हा जो गेम आहे त्या गेमचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा गेम जो आहे तो तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याकरिता खूप मदत करतो, कारण हा वर्ल्ड्स फास्टेस्ट गेम आहे. तुम्हाला माहिती आहे की क्रिकेटचा गेम आत्तापर्यंत 162 किलोमीटर पर आवर या स्पीडने फेकला गेला आहे. शोएब अख्तरने तो फेकला होता. पण टेबल टेनिस हा गेम असा आहे की याचा स्पीड जो आहे तो 192 किलोमीटर पर आवर. आपण जर विचार केला की पुण्याला जायचं आहे तर 1.5 तासामध्ये अवघ्या आपण पुण्याला पोचू शकू. म्हणजे एवढ्या फास्ट स्पीडने हा बॉल इथे येत असतो. तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त लागतं. तुमचे रिफ्लेक्सेस खूप फास्ट होतात. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासामध्ये त्या विद्यार्थ्याची बुद्धी जी आहे ते आपल्याला म्हणता येईल की तेजोमय होण्याचं काम इथे होतं. दुसरी गोष्ट अशी की त्या विद्यार्थ्याचं हँड आय कोऑर्डिनेशन खूप फास्ट होतं. त्याचे रिफ्लेक्सेस खूप फास्ट होतात. त्याचं फुटवर्क फास्ट होतं. आणि तुम्ही जर टेबल टेनिसचा ॲडव्हान्टेज जर बघितला, गुगलवरती जरी तुम्ही सर्च करून पाहिलं तर वेट लॉस होण्यामध्ये सुद्धा हा गेम जो आहे तो तुम्हाला मदत करतो. तर मी सर्व खेळाडूंना किंवा सर्व बार्शीकरांना विनंती करतो की तुम्ही या प्रोग्रॅमचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कारण असा या प्रोग्रॅममध्ये आपण कुठल्याही प्रकारचं शुल्क इथे आकारत नाहीत. आपण रॅकेट इथे प्रोव्हाइड करतो, बॉल्स इथे प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही जास्तीत जास्त या प्रोग्रॅमचा लाभ घ्यावा, मी अशी विनंती करतो आपल्या माध्यमातून. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश स्वामी, कोच बार्शी टेबल टेनिस अकॅडमी. मी गेली 3 वर्ष झाले रोटरी क्लब बार्शी येथे बार्शी टेबल टेनिस अकॅडमी या नावाने टेबल टेनिस कोचिंग इथे चालू केलेली आहे. थोडक्यात प्रवास सांगायचा झाला तर मी सुरुवातीला शारदा स्पोर्ट्स सेंटर पुणे येथे 4 वर्ष ॲज अ कोच म्हणून मी तिथे काम पाहिलेलं आहे. त्यानंतरनं 2019मध्ये कोविड आला. कोविडनंतरनं मी बार्शीमध्ये आलो आणि बार्शीमध्ये आल्यानंतरनं ती कोविडची 1-1.5 वर्ष मला काही पुण्याला वापस जाता आलं नाही. आणि मी इथे पाहिलं की बार्शीमध्ये सिल्वर ज्युबली प्रशालेत टेबल टेनिस हा गेम खेळला जायचा, पण त्यांना एकदम बेसिक लेवलला तो शिकवला जायचा. सर ऐनापुरे सर तिथे कोच म्हणून काम पाहत होते, त्यांना प्रशिक्षण देत होते. तर त्यांना टॉपसिन हा गेम अवगत नव्हता. ॲक्च्युअलमध्ये मॉडर्न टेबल टेनिसमध्ये एव्हरीथिंग इज ऑल अबाउट टॉपसिन. जर तुम्हाला टॉपसिन येत नसेल तर तुम्हाला त्या गेममध्ये तुम्हाला एका लेवलपर्यंत पोचता येईल. त्यानंतरनं पुढे पोचायचं असेल तर तुम्हाला टॉपसिन हा गेम माहिती असणं गरजेचं आहे, किंवा तो येणं किंवा तो अवगत करणं गरजेचं आहे. तर 2019 नंतरनं कोविड संपला. त्यानंतरनं आपण
रोटरी क्लब बार्शी येथे ही अकॅडमी 2021मध्ये आपण चालू केली. या अकॅडमीचा प्रवास म्हणजे डोईफोडे सर रोटरी क्लबचे अध्यक्ष असताना आपण सरांना प्रस्ताव दिला की सर आम्हाला असं या स्पोर्ट्स रिलेटेड आम्हाला इथे या गेमबद्दल माहिती जी आहे किंवा हा गेमचा प्रचार आणि प्रसार बार्शी या तालुक्यामध्ये करायचा आहे, तर आम्हाला इथे जागा उपलब्ध करून द्यावी याकरिता आम्ही त्यांना प्रस्ताव दिला. त्यांनी त्याच्यावरती मंजुरी देऊन ही अकॅडमी आपण इथे चालू केलेली आहे. आता ह्या अकॅडमीला जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत झालेली आहेत आणि आपण 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. तर या 3 वर्षामध्ये खूप आमूलाग्र बदल जो आहे तो टेबल टेनिस या क्षेत्रामध्ये बार्शीकरांसाठी झालेला आहे. तो म्हणजे काय की गेले 33 वर्ष आपण फक्त आणि फक्त डिस्ट्रिक्ट जिंकायचो, विभागामध्ये आपल्याला कुठेतरी 3rd प्लेस 2nd प्लेस मिळत होतं, ते कुठेतरी नाहीसं झालेलं आहे. आपण विभागामध्ये आज प्रथम क्रमांक मिळवून राज्यामध्ये 2य क्रमांक देखील मिळवलेला आहे. ही इतिहासात नोंद करायची गोष्ट जी आहे ती आपल्या अकॅडमीमार्फत झालेली आहे. या अगोदर असा टेबल टेनिस या गेमकरिता हे जे मेडल्स आहेत, ही जी अचिव्हमेंट आहे ती कधी मिळालेली नव्हती. ती आपल्याला या अकॅडमीमार्फत मिळाली, याचा मला खूप अभिमान आहे. आता राज्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे, तर त्यांना स्पोर्ट्स कोटा देखील त्यांना लागू झालेला आहे. आता लाईफ टाईमसाठी हे जे माझ्यासमोर जे 5 खेळाडू इथे बसलेले आहेत, यांना त्यांच्या लाईफ टाईमसाठी त्यांना स्पोर्ट्स कोटा हा लागू झालेला आहे. त्यांना त्याचा बेनिफिट जो आहे तो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना नक्कीच होणार आहे. अजून बोलायचं झालं तर आपल्या अकॅडमीमध्ये जवळजवळ 30 खेळाडू इथे प्रशिक्षण घेत आहेत. 30 खेळाडूंमधील जवळजवळ 15 खेळाडू जे आहेत ते डिस्ट्रिक्टमध्ये नामांकित खेळाडू आहेत. त्यांना डिस्ट्रिक्टमध्ये अव्वल स्थान मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये अंडर 11मध्ये वेगवेगळे खेळाडू आहेत, अंडर 13मध्ये वेगळे खेळाडू आहेत, अंडर 15, अंडर 17 आहे, अंडर 19मध्ये देखील सर्व खेळाडू इथे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये रँकिंग मिळवलेलं आहे. तर ही अकॅडमी जी आहे ती आपण चालू करण्याचं सर्वात मोठं ध्येय जे आहे ते या बार्शी शहरामध्ये टेबल टेनिस याविषयी किंवा टेबल टेनिस या खेळाविषयी प्रचार आणि प्रसार व्हावा आणि इथून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील भविष्यात घडावेत, हाच या अकॅडमीचं मोटिव्ह आहे. तर ही अकॅडमी चालू करण्याकरिता मला असंख्य हातांनी इथे मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये आवर्जून मला काही नावं घेऊ अशी वाटत आहेत. त्याच्यामध्ये अजित शेळगावकर सर जे माझे सहकारी होते, तसेच सिल्वर जुबली प्रशालेचे ऐनापुरे सर, बार्शी टेक्स्टाईल मिलचे जनरल मॅनेजर अजय बोरवणकर सर, अमर काळे असोसिएट्सचे अमर काळे सर, तसेच आर के क्लबचे गौतम कांगरिया यांनी मला नेहमी इथे मदत केलेली आहे. तसेच आवर्जून अजून एक व्यक्ती आहे की जे नेहमी मला या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याकरिता नेहमी मदत करत असतात, त्या म्हणजे विजयश्री पाटील मॅडम, माजी प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ बार्शी. त्यांनी या अकॅडमीज कार्पेट हे गिफ्ट स्वरूपामध्ये आपल्याला इथे प्रोव्हाइड केलं, त्याबद्दल मी त्यांचे देखील खूप खूप आभारी आहे. आणि या 3 वर्षानंतर आपण 4थ्या वर्षामध्ये सुद्धा अशी अपेक्षा करूयात की इथून पुढील वर्षी राष्ट्रीय खेळाडू देखील इथे आपल्या बार्शीकरांमध्ये रुजू होतील. माझे नाव विश्वेश भालचंद्र ढोले आहे. मी सिल्वर जुबलीमध्ये शिकत आहे आणि मी 8वीत आहे. 7वीमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा टेबल टेनिस खेळताना बघितलं माझ्या मित्रांना काही, तेव्हा मला ते खेळावंसं वाटलं. म्हणून मी परत मला कळालं की ऐनापुरे सर आमच्या शाळेत टेबल टेनिस शिकवतात, तेव्हा मी ते जॉईन केलं. मग मी खेळत होतो, पण तिथं असं जास्त जण असल्यामुळे एवढं खेळायला भेटत नव्हतं. म्हणून मग मला सर म्हणले की क्लब लाव. मग मी इथं क्लबला रोटरी क्लब लावलं. तेव्हा आम्हाला सर स्वतःहून आमची प्रॅक्टिस घेत होते इथं.
मग मला आता अंडर 14मध्ये मला प्लेस भेटली आणि राज्यस्तरीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धात सन 2023-24 ह्याच्यात अंडर 14मध्ये सिल्वर मेडल भेटले. तर सर्वप्रथम सर्वांचे नमस्कार. माझे नाव अथर्व जीवलाल खळदकर. तर मी टेबल टेनिस इयत्ता 7वीपासून खेळत होतो. तर इयत्ता सिल्वर जुबली हायस्कूलमध्ये मला टेबल टेनिस खेळत होतो मी. तर तिथे आयनापूर सर मार्गदर्शन करायचे. तर मला 1 वर्ष झालं इथं रोटरी क्लबमध्ये येऊन. माझे कोच श्री गणेश स्वामी सर राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धामध्ये सन 23-24मध्ये मला सिल्वर मेडल मिळाले आहे. सर्वप्रथम सरांना नमस्कार. माझे नाव सोहम सागर उंबरदंड. मी आत्ता 7वीमध्ये शिकत आहे. सिल्वर जुबली प्रशालेमध्ये मी माझ्या मित्रांना टेबल टेनिस हा खेळ खेळताना बघितलं. तेव्हा मला पण असं खेळावी अशी इच्छा झाली. मग माझे वर्ग शिक्षक तेव्हा आयनापुरे सरच होते. तेव्हा मी आयनापुरे सरांना विचारले. मग तेव्हा थोडे दिवस शाळेत खेळलो. मग नंतर शाळेमध्ये असे नीट खेळता येत नव्हते. त्यामुळे सर म्हणले की क्लबला जा. त्यामुळे मी क्लबला आलो. जवळपास मी आता 1 वर्षापासून क्लबमध्ये येतो आहे. तर आम्हाला राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सन 2023-24 वयोगट अंडर 14मध्ये सिल्वर मेडल आहे. व सर क्लबमध्ये खूप छान शिकवतात. रोबो प्रॅक्टिस, मल्टिपल सेशन इत्यादी सर शिकवतात. रोटरी क्लबमध्ये आम्ही खेळत आहोत. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांचे नमस्कार. माझे नाव वेदांत नागेश खळदे आहे. जेवढ्या बार्शीमध्ये मॅचेस झाले तेवढ्या तिथं मी प्रथम आलेलो आहे. परत मराठवाडा परभणी इथे मी 2nd क्रमांक मिळाला आहे. आणि राज्यस्तरीयमध्ये सिल्वर मेडल वयोगट अंडर 14मध्ये मी सिल्वर मेडल मिळवलं आहे. धन्यवाद. माझे नाव ओंकार सिद्धेश्वर मुळे आहे. आम्हाला राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत 2य क्रमांक मिळवलेला आहे. सुप्रभात. माझं नाव सुजित सुमित खुरांगळे आहे. मी आत्ता 9वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव MIT विजयस आहे. मी गेल्या 3 वर्ष झालं खेळतोय. माझी परिस्थिती नसल्यामुळे माझ्याकडे रॅकेट पण नव्हती. रॅकेट सर प्रोव्हाइड करत होते. सरांनी खूप मदत केलेली आहे. मी आत्ता विभागात देखील 2nd रँक आहे माझा. डिस्ट्रिक्टमध्ये 1st रँक आहे आणि तालुका ह्याच्यात पण माझा 1ला रँक आहे. माझे नाव अथांगणे शायनापुरे. मी आत्ता 8वीमध्ये शिकत आहे. मी पहिल्यांदा तर शाळेमध्ये सरांनी कॅम्प घेतला होता. मी तिथे पाहिलं की सर असे गणेश सर शिकवत आहेत. मग मी त्यांच्याकडे कोचिंग स्टार्ट केली. माझ्या घरी टेबल आहे तरी पण मला या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळायचं आहे. त्यासाठी मी सरांकडे कोचिंगसाठी येत आहे. व सर खूप छान मार्गदर्शन करत आहे. तिथे आपण मल्टिपल सेशन आहेत. आपण इथे सर गरजू विद्यार्थ्यांना पण कोचिंग करत आहेत.